श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी सतीश पाटील आपले स्वागत करतो किशोर स्टोरी चॅनलवर. मित्रांनो, आज आपण श्री गुरुदेव दत्तांचा आलेला एक छोटासा अनुभव आपल्या समोर घेऊन येत आहोत. हा अनुभव आपल्याला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब जरी नाही केलं तरी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा श्री गुरुदेव दत्त अनुभव. मित्रांनो, आजचा अनुभव पाठवलाय आपले वैजापूरचे सबस्क्रायबर अनिल राऊत यांनी. अनिल राऊत हे वैजापूरला एका खाजगी शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत. त्यांचं छोटेखानी कुटुंब आहे. एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असं त्यांचं छोटं कुटुंब. आणि त्या छोट्या कुटुंबात ते अगदी सुखी आणि समाधानी. कुटुंब छोटं असलं तर गरजाही कमी असतात आहे, त्यामध्ये ते समाधानी जीवन जगत होते. अशातच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांच्या साल्याचं लग्न ठरतं. साल्याचं लग्न हे 40 गावला म्हणजे त्यांच्या सासूरवाडीला होतं. म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलीला एक 8 दिवस अगोदरच 40 गावला पाठवून दिले होते. आणि स्वतः ते लग्नाच्या 1 दिवस अगोदर 40 गावला जाणार होते. आता 40 गावला जायचे, ज्या दिवशी 40 गावला जायचं त्याच दिवशी त्यांना हेडमास्तरांचा फोन आला. हेडमास्तरने सांगितलं की साहेब, हे थोडंसं काम आहे, हे काम करून तुम्ही जाऊ शकता. कसं तरी 5-5:30 पर्यंत काम आटपून ते घराकडे निघाले. घरी आल्यावर 40 गावाला जाण्यासाठी ते पॅकिंग करू लागले. आता काही थोडंफार सामान लग्न घरी न्यायचं होतं, म्हणून आवरावर करता करता त्यांना 7-7:30 घरीच झाले. एक 2.5-3 तासाचा रस्ता असल्यामुळे 2 तासाचा साधारण बाईकवर 2 ते 2.5 तासाचा रस्ता होता. त्यांना वाटलं आपण लवकर 2-2.5 तासामध्ये आपण पोहोचू, म्हणजे आपण 10च्या आत घरी पोहोचतो. म्हणून ते 40 गावच्या दिशेने मार्गस्थ झाले. आता अनिलराव आणि त्यांची पत्नी हे श्री गुरुदेव दत्तांची सेवा करायच्या. त्यांना जमेल तशी ती सेवा करायची. पत्नी रेग्युलर करायची, पण अनिलरावांना शाळेमुळे वेळ कमी मिळायचा. कारण शाळा घेऊनही ते ट्युशनही घ्यायचे, खाजगी ट्युशनही ते चालवायचे. त्याच्यामुळं त्यांना फारसा वेळ मिळत नव्हता. पण त्यांची पत्नी मात्र नित्यनियमाने श्री गुरुदेव दत्तांची सेवा करायची. बरंच कापून 1-1.25 तासाचं अंतर कापून झाल्यानंतर अनिलराव चहा घेण्यासाठी एका हॉटेलवर थांबले. त्यांनी तिथे चहा घेतली. हॉटेलवाल्याने सहज विचारला, साहेब, एवढ्या रात्री कुठे निघालात? तेव्हा ते म्हणाले, अहो रात्र कुठे, आताशी 8:30 झाले. तर तसा तो म्हणाला, हो ठीक आहे साहेब, पण आता रात्रीचं तुम्ही निघाला कुठे? तो म्हणे 40 गावला. असं अनिलरावांनी सांगितलं. तसा हॉटेलवाला म्हणाला, साहेब, पुढे घाटाचा रस्ता आहे, तुम्ही एकटेच आहात, तेही तुम्ही गाडीवर चाललात, थोडं सांभाळून जावा. अनिलराव म्हणाले, श्री गुरुदेव दत्त पाठीशी असल्यावर आपल्याला कशाची भीती? त्या हॉटेलवाल्याने थोडंसं हसून अनिलरावाला काळजी घ्यायला सांगितलं. पैसे देऊन पुढे निघाले. बरं थोडंसं अंतर चालून आलं, त्यांना एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा दिसला. तो त्यांना हात देऊन लिफ्ट मागत होता. अंधारही खूप पडला होता, रस्ताही सुनसान होता. अनिलरावला वाटलं बरं झालं याने लिफ्ट मागितली, आपल्याला रात्रीची सोबत तरी होईल. म्हणून अनिलरावाने गाडी थांबून विचारलं, कुठं जायचं? तो म्हणाला, तुम्ही कुठं निघालात? यांनी सांगितलं की बाबा 40 गावला चाललो. तसा तो म्हणाला, चला मलाही तिथपर्यंत सोडा, पुढे मी माझा जाईल. असं म्हणून ती एकटी गाडीवर बसली. तशी गाडी थोडी चालायला जड वाटू लागली. आता तो अनिलरावांची बारीक चौकशी करायला लागला. कुठून आला, कुठे चालला, काय करता? पण अनिलरावच्या गळ्यात रुद्राक्षाची माळा होती, म्हणून तो थोडा अंतरच बसला. तो त्यांना टच होत नव्हता. तो मागे सरकून बसलेला होता. आणि अनिलरावचं मनातल्या मनात श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र मनात म्हणणं चालू होतं. तसा तो व्यक्ती थोडं चिडायला लागला. तो म्हणाला, तुम्ही माझ्याशी गप्पा मारा, रात्रीचा वेळ आहे, आपला प्रवासही कटून जाईल. तसं अनिलराव म्हणाले,
गप्पा काय मारायचे, मी आता गाडी चालवतोय, तुम्हाला चाळीसगावपर्यंत सोडतो, मलाही तिथं थांबायचं. तसं तो म्हणाला 1 मिनिट थांबा तुम्ही साईडला, मला थोडं हलका व्हायचं आहे. हे त्याला म्हणाले, अहो इथं अंधारात कुठं थांबता, पुढे एखादं गाव आलं तर तिथं थांबू. रस्ता काही केल्या कटत नव्हता आणि अनिलरावला गाडीची जड झालेली जाणवत होती. अनिलरावला थोडा डाऊट येत होता. अनिलरावला शंका आल्यामुळं अनिलरावाची स्पीड आपोआप कमी झाली. आता तो व्यक्ती थोडा जोरजोरातच बोलायला लागला. तो म्हणाला, अहो गाडी साईडला घ्या, मला हलकं व्हायचं आहे आणि गाडी इथेच थांबवा. म्हणून अनिलरावाने गाडी साईडला घेतली. तो तर उतरला, पण अनिलरावालाही म्हणाला, तुम्ही पण उतरा, तुम्ही हलकं व्हा. तसं ते त्याला म्हणाले, नको नको, तुम्ही या लवकर, अंधार खूप आहे, आपण लवकर निघू. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तो आता त्यांना खाली उतरण्याचा फोर्स करू लागला. अनिलराव म्हणाले, ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं, मी आलोच, गाडी साईडला लावतो, स्टँडवर लावतो आणि मी येतो. म्हणून त्यांनी गाडीचं स्टँड खाली केलं. जशी ती व्यक्ती पुढे निघाली, अनिलरावनं गेअर टाकून गाडी सुसाट पुढे नेली. पुढे नेल्यानंतर अनिलराव थोडे भानावर आले. त्यांना रस्ता दिसतच नव्हता, ते जंगलात होते. आता मात्र अनिलराव पुरते घाबरले होते. अनिलरावांनी जोरजोरात श्री गुरुदेवदत्तांचा धावा चालू केला. ते म्हणाले, देवा आता तूच यातून मार्ग काढ, आता तूच माझा वाली. असं म्हणून पुढे गेल्यानंतर अनिलरावाची गाडी परत बंद पडली. आता अनिलरावला वाटलं आपलं काही खरं नाही. तेवढ्यात समोरून एक व्यक्ती आली. एक 30 ते 35 वर्ष वयाची त्यांना ती व्यक्ती येताना दिसली. अनिलराव परत घाबरले. त्यांना वाटलं हा व्यक्ती दुसरंच परत कोणतरी आलं, म्हणून ते थोडंसं जरा दचकूनच उभे राहिले. पण ती व्यक्ती हसत मुखावून आली, अहो इथं काय करताय? तसं अनिलराव म्हणाले की मी इथं आलो होतो, असा माणूस माझ्या मागे बसला आणि त्यांनी मला खाली उतरण्याचा फोर्स केला, पण मला त्याची भीती वाटली म्हणून मी पुढे आलो, तर आता माझी गाडी बंद पडली. तो म्हणाला, काळजी करू नका, तुम्ही गाडी स्टार्ट करा, पहिले शांत व्हा आणि गाडी स्टार्ट करा, मी तुम्हाला रोडपर्यंत सोडतो. तसं अनिलराव गाडीवर बसले, किक मारली तर गाडी स्टार्ट झाली. त्यामागे ती आलेली व्यक्तीही बसली. अनिलरावाचा थोडा जीवात जीव आला होता. त्याने परत श्री गुरुदेव दत्त असं म्हणून गाडीला गेअर टाकून गाडी पुढे घेतली. आता ते रोडवर आले होते. अनिलराव म्हणाले, बरं झालं तुम्ही आला, माझी गाडी चालू झाली आणि मला थोडा धीरही आला. पण पाठीमागून आवाज येत नसल्याने अनिलरावने गाडी थांबून मागे बघितले, पण गाडीवर कोणीच नव्हतं. अनिलरावांना कळून चुकलं की आपल्याला साक्षात गुरुदेव दत्तांनी या संकटातून बाहेर काढले. त्यांनी मनोमनी गुरुदेव दत्तांचे आभार मानले आणि 40गावला गेले. 40गावला आल्यानंतर त्यांनी आलेला अनुभव त्यांच्या पत्नीला सांगितला. दोघा पती पत्नींनी श्री गुरुदेव दत्तांचे आभार मानून धन्यवाद दिले आणि त्या दिवसानंतर दोघंही नित्य नियमाने श्री गुरुदेव दत्तांची सेवा करायला लागले. मित्रांनो, हा होता आजचा छोटासा अनुभव. हा अनुभव आपल्याला आवडला तर आपण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, नाही जरी आवडला तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आपल्याकडे जर अशा काही कथा असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे, त्यावर आपण आपल्या कथा, आपले अनुभव पाठवू शकता. आम्ही ते नक्की शेअर करू. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.